आहात? सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण आजचा ब्लॉग मी सकाळी चालू केलेला आहे आणि सण म्हटल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला देवपूजा ही करून घ्यावी लागते आणि सगळ्यांच्या देवपूजा वगैरे झाल्या असतील, माझी पण आता चालू होणार आहे. तर मग चला बघू शकता, इथे मी आता तामणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि सगळे देव वगैरे मी काढून घेतलेले आहेत एका ह्याच्यामध्ये डिशमध्ये. हे बघा माझे टाक वगैरे आहेत ते सगळे मी आता ताटात काढून घेतलेले आहेत. आता मी हे सगळे मस्त क्लीन करते. हे बघा पाणी वगैरे घेतले. संक्रांत म्हटल्यावर खूपच जिव्हाळ्याचा विषय असतो लेडीजचा. आणि आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही म्हणजे संक्रांत आली बोलले का मग शाळेमध्ये जायचं असेल किंवा असं काय बोलतात त्याला, आपल्याला तिळगुळ वगैरे द्यायचं असेल ना, तर मग आम्ही ना आधीपासून मैत्रिणी प्लॅनिंग करायचो का तू कुठली साडी घालणार आहे आणि तू कसं मेकअप वगैरे करणार आहेस आणि आपल्याला कुठे कुठे जायचे तिळगुळ घेऊन सगळ्या मॅडमच्या घरी सरांच्या घरी. असं आम्ही मस्त म्हणजे प्लॅनिंग करायचो, एन्जॉय करायचो भरपूर. आणि संक्रांतीला म्हणजे एक वेगळीच मजा असायची. आई खूप छान वाटायचं. तर बघू शकता इथे मी आता सगळे देव घासून घेतलेले आहेत, स्वच्छ क्लीन करून घेतले. आता मी हे पुसून घेणार आणि छान अशी पूजा करणार. आणि ह्या इथे बघू शकता मी माझे मस्त देव सगळे क्लीन करून घेतलेले आहेत. हे बघा छान देवांना आंघोळ घालून घेतलेले आहे. आणि फोटोवरती तुम्हाला थोडासा उजेड दिसत असेल कारण ना माझ्या किचनमध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश येतो. ते बघू शकता किती सुंदर फुलं आहेत. हे बघा किती छान फुलं आहेत, फ्रेश आहेत फुलं सगळी. तुळशी पण, दुर्वा. आता मी मस्त देवांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतले. आता मी देवांना फुलं ठेवून घेते. स्वामींना पिवळं फूल ठेवते, दत्त महाराजांना पण पिवळं फूल ठेवते. अशी फुलं आता सगळ्या देवांना लावून. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर वटकेंदुराची, कंठी जळते माणसा फळांची, जय देव जय देव जय नवाच्या मनसेंद्रिय माभुजात्मजावा प्रति. मी आज संक्रांत असल्यामुळे ब्लॅक साडी वेअर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे ना आमच्या इथे देवीचं मंदिर आणि मस्त हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत, नेल पेंट लावलंय, मेहंदी. आता मी मंदिरात जाते. चला तुम्हाला पण माझ्याबरोबर दाखवते. चला
तर आता मी इथे तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि मी आता हे तीळ भाजून घेणार आहे. हे बघा, छानपैकी निवडले. हे का सफेद भक्क तीळ आहेत हे. आता मी हे तीळ छानपैकी भाजून घेणार आहे. इथे कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि आमच्या इकडे ना आज पुरणाची पोळी नाही बनवत. काही ठिकाणी पुरणाची पोळी बनवतात, पण माझं माहेर मराठवाड्याचं असल्यामुळे आमच्या इकडे आमच्या इकडे ना स्पेशल आहे का तिळीच्या पोळ्याच बनवायच्या, कारण तिकडे सगळे लोक हे तिळीची पोळीच बनवतात. आता मी हे तीळ मस्त भाजून घेते. माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते तिळाची पोळी. मी तिळाची पोळी बनवणार, पण त्याच्याबरोबर मी कटाची आमटी पण बनवणार आहे. छान याला मी असं खरपूस भाजून घेईन. हे बघा, आपले मस्त तीळ भाजून झालेले आहेत. हे बघा, छान कलर आलाय त्याला. मी गॅस बंद करून देते. तीळ आता मी ह्याच्यात छान असा ब्राऊन कलर येऊ दिलेला आहे. गरम आहे ते. आता मी हे तीळ छान असे थोडेसे थंड झाले ना, मग आता ह्याला मी मिक्सरमधून काढून घेणार गुळाबरोबर. आणि मी ही तिळगुळची पोळी कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि कटाची आमटी तर मला वाटतं मी तुम्हाला दाखवली असेल, काय माहिती. हां, मी पहिले दाखवली वाटतं कटाची आमटी, तर मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आता मी तुम्हाला तिळाची पोळी कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते. छान. हे बघा, आता तीळ खूप गरम आहेत. थंड झाल्यानंतर ह्याला मस्त मी मिक्सरमधून काढून घेणार आणि मग आता मी कटाची आमटी. तर मग कटाची आमटीसाठी लागणारं साहित्य इथे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, टमॅटो आणि कढीपत्ता, कांदा खोबऱ्याची पेस्ट, इथे चिंच तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका. आमच्या इथे चिंच खूप आवडते. आणि हे मी आता पुरणाची डाळ, हरभऱ्याची डाळ वाटून घेतलेली आहे. आणि हे बघा, आता मी इथे पातेलं गरम करत ठेवलंय. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं पातेल्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये मोहरी घालून घेणार आहे. थोडंसं जिरं. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घालून घेणार आहे. आलं लसूणची पेस्ट. आणि ह्याला मी आता छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि आता आपल्याला आपल्या घरातला मसाला जो मी बोलते नेहमी, माझी मम्मी बनवते काळा मसाला, तोच मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. याच्याने एवढा भारी सेंट येतो आणि चव पण खूप छान येते, अप्रतिम ह्याच्याने. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे.
बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय हे बघा. आणि अशी छान छान होते ना हे आमटी. आणि घराने अशी मस्त दरवळ सुटलेली आहे याची. आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते मी ह्याच्यात घालून घेते. आता मी ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून घेणार आहे. तुम्ही स्किप करू शकता चिंचेचा कोळ तुम्हाला जर नको असेल तर. तुम्ही चिंचेचा कोळ हा स्किप करून घेऊ शकता, पण आम्हाला आवडतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशी पण कटाची आमटी खूप छान लागते. आता ह्या आमटीला मी 10 ते 15 मिनिटं छान असं उकळून घेणार आहे, कारण आपण चिंचेचं पाणी वरून घातलंय ना, म्हणून मस्त आता उकळून घेईल. आणि त्याचा कलर आणि टेक्स्चर कसं आलंय ते मी तुम्हाला दाखते. आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आणि ह्याला छान उकळी काढून घेते 10 ते 15 मिनिटं आणि मग दाखवते. आता मी हे तिळीच्या पोळीचं पीठ मळून घेतलेलं आहे. एकदम असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली तिळीची पोळी अशी फाटणार नाही. हे बघा आता छान मी मळून घेतलं आहे हे पीठ. आणि आता हे बाजूला ठेवते. इथे मी आता हे भज्याचं पीठ पण काढून ठेवलं आहे. आणि हे बघा इथे माझा आमटीचा कट तयार होतो आहे. मला भाजी वगैरे झालेलं दाखवलं आणि पीठ मळलेलं दाखवलं. आता मी कोशिंबीरची तयारी करून घेते. छान आपण बघा कशी मस्त टम्मा फुगली माझी तिळाची पोळी. हे बघा किती छान झाले, खरपूस कलर आलाय तिने. मी इथे नैवेद्याचं ताट बनवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आमटी, भात, वांगे बटाट्याची भाजी, पापड जळाले इथे. आमटी, भात, दूध, तिळाची पोळी, कोशिंबीर. आणि आता मी हे पापड तळून घेते. पापडाशिवाय ताट पूर्ण नाही दिसत. आणि आता मला भजे पण काढून घ्यायचे. पहिले पापड घेते तळून, मग ते भजे काढून घेते. आता मी भजे बनवून घेते इथे. हे बघा मस्त आपली भजी होत आहे इथे. किती सुंदर कलर आला. आता मी नैवेद्याचं ताट पूर्ण करते आणि देवाला नैवेद्य ठेवते. आज सकाळपासून मी तुम्हाला माझं रुटीन दाखवलेलं आहे. मी काय काय केलं काय नाही संक्रांत स्पेशल. आणि मी मंदिरात पण जाऊन आले. प्लस आता हे घरातलं स्वयंपाक, आता देवाला नैवेद्य, असं माझं सकाळपासूनचं रुटीन होतं. आणि खूप धावपळ होती, कारण सण असल्यामुळे धावपळ ही असतेच. हे बघा इथे माझी भजी रेडी झालेली आहे. आता मी माझं नैवेद्याचं ताट हे पूर्ण झालेलं आहे. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.